स्वागत आहे मित्रांनो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण करणार आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बॅनर एडिटिंग। तर मित्रांनो, प्रिव्ह्यू तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे आपल्या डिझाईनचा प्रिव्ह्यू असणार आहे। याच्या अगोदर आपण ही डिझाईन आणि ह्या दोन डिझाईन अपलोड केलेल्या आहेत। जरी तुम्ही बघितल्या नसतील तर नक्की जाऊन चेकआउट करा। आता बघूया आपण PLP फाईल। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली PLP फाईल आहे ती काही अशा प्रकारे असणार आहे। तर याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत, ज्या म्हणजे एकदम लेअर कमी आहेत, पण तुम्ही याच्यात बघू शकता। हे आपलं बॅकग्राऊंड असणार आहे मित्रांनो। त्याच्यावरती आपण अण्णाभाऊ साठे यांचा फोटो ॲड केलेला आहे। त्याच्यानंतर जे काही टेक्स्ट आहे ते ॲड केलेलं आहे। नंतरनं अभिवादन आणि त्यांची जी डिग्री आहे ती ॲड केलेली आहे। त्याच्यानंतर आपण ॲड केलेला आहे जो काय लोगो आपला तो। त्याच्यानंतर आपण मॉडेल ॲड केलेलं आहे। मॉडेलच्या वरती हे आपण नावासाठी ॲड केलेलं आहे आणि याच्यावरती आपण अभिवादक आणि जे अभिवादकाचं नाव असेल ते आपण ॲड केलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, तर या जो दोन लेअर आहेत त्या तुम्हाला त्यातली सगळ्यात वरची लेअर जी आहे ती तुम्हाला लॉक काढायचं आहे आणि याच्यावरती डबल टॅप करून जो काही तुमचं अभिवादकाचं जे नाव असेल ते इथं तुम्ही टाकू शकता। एडिटेबल फॉर्मॅटमध्ये आपण दिलेलं आहे आणि जो अभिवादकाचा फोटो आहे तो ॲड केल्यानंतर इथं असं पकडून ड्रॅग आणि ड्रॉप करून इथं लेअर घ्यायची आहे मित्रांनो। फक्त तुम्ही एवढं करा, तुमची डिझाईन रेडी आहे। मित्रांनो, एक प्रो टिप तुम्हाला सांगतो, डिझाईन जी आहे त्या विड्थमध्ये आणि हाईटमध्ये जेव्हा तुम्ही याच्यामध्ये एक्सपोर्ट करता, दाखवतो असं जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता आणि ही फाईल जेव्हा तुम्ही स्टेटसला टाकू बघता, त्या पिरियडमध्ये तुम्हाला असा प्रॉब्लेम येतो की ब्लर होते। तर याच्यावरती सोल्युशन म्हणून मी तुम्हाला दाखवतो। जी काय फाईल असेल तुमची ती पहिल्यांदा इथं पर्सनलमध्ये येऊन ही फाईल तुम्हाला HD क्वालिटीमध्ये स्वतःला मेसेज करून ठेवायची आहे। नंतर ना इथून जर तुम्ही हिला फॉरवर्ड करून जर स्टेटसला टाकली तर ही फाईल बिलकुल पण फाटणार नाही, तुमचा फोटो पण फाटणार नाही। याचं तुम्हाला हे जे असेल डिझाईनचं ते व्हॅल्युएशन एकदम करेक्ट भेटेल, नाहीतर डिझाईन फाटेल। तर मित्रांनो, असं ट्राय करून बघा आणि डिझाईन कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि याचे मटेरियलचं डाउनलोडिंग लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। पासवर्ड तर तुम्हाला भेटलाच असेल। तर भेटूया एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।